मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधू ही आता मामाला म्हणते चांगली माझ्या तावडीत आली होती आणि ती उगीच निसटली. राघवने तिची मदत केली नसती तर हे काहीच झालं नसतं. त्याच वेळी आता मामा म्हणतो, अगं सोपं आहे ना तिला असं तुझ्या हातावर तुरी देऊन जाणं, कारण एकदा तू तिच्या हातावर तुरी देऊन गेली आणि आता ती तुझ्या. तेव्हा मधूला खूप राग येत असतो की आपला प्लॅन फेल झाला. राघव आपल्या वरचढ निघाला आणि सिंधू तर त्याच्या वरचढ निघाली. मी कधीच कशी तिला हरवू शकत नाही असं आता ती मनात म्हणत असते आणि खूपच वैतागते आणि म्हणते दुसरा हुकमाचा एक्का आपल्याकडे आहे मामा. मग आता श्रीकांत विचारतो कोणता? पण एक गोष्ट लक्षात ठेव मधू, तू अजिबात त्या सिंधूला असं कमी समजू नकोस, कारण ती सिंधू आहे. सिंधू ती काहीही करू शकते, समजलं? त्यावेळी आता मधू म्हणते ती सिंधूची 2 चिल्लीपिली आहेत ना, सावी आणि विनू, त्यांना मी ताब्यात घेणारच आहे. तू फोन कर बरं लगेच तिकडे हॉस्टेलमध्ये. तेव्हा आता मामा लगेच हॉस्टेलवर फोन करतो आणि मामा घाबरतोच. त्यावेळी आता ती विचारते काय झालं मामा? फोन ठेवल्यानंतर आता लगेच मामा हा मधूला सांगतो, अगं सिंधूने काय केलंय माहिती आहे का? अगोदरच त्या दोन्हीही मुलांना तिने हॉस्टेलमधून तिकडे आपल्या घरी घेऊन गेली आहे. ऐकल्यानंतर मात्र मधूचा जळफळाट होतो. ती म्हणते ही सिंधू ना खूप अतिहुशारपणा करते, पण तिचा हा अतिहुशारपणा मी अजिबात टिकू देणार नाही. सिंधू घरातील सर्वांसमोर आता बसलेली असते. मग आता रुक्मिणी विचारते काय ग सिंधू, तू प्लॅन बी सुद्धा तयार केलास? मग आता सिंधू म्हणते हो काकू, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. एव्हा ना मधूचं वागणं तुमच्या लक्षात आलंच असेल. तिचा एक प्लॅन फेल झाला की ती दुसरा प्लॅन नक्कीच करणार. ती अशी गप्प बसणाऱ्यातली नाहीच आहे. म्हणूनच तिच्या अगोदर मीच प्लॅन बी केला. मग आता राजश्री म्हणते बाळा हे तू खूप चांगलं केलंस. तेव्हा मी आणि राघव आता तुम्हाला जे काही सांगतोय ना ते जरा शांतपणे ऐका, कारण मधू अशी गप्प बसणाऱ्यातली नाहीये. एका मागोमाग एक संकट ती आपल्या घरावर घेऊन येणारच, त्यामुळे तिच्यावर लगाम घालायलाच हवा. मग आता सिंधू म्हणते आपल्या घरावर एकामागून एक संकट येत आहेत ते पाहता राघवने आणि मी एक खूप मोठा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय तुम्ही सुद्धा मान्य करावा असं मला वाटतं. तेव्हा रुक्मिणी म्हणते आपल्याला प्रश्नांच्या मुळाशी घाव घालायला हवा, कारण राणी आहे ना, राणी ती विषवेली सारखी आहे. कारण तुम्ही कितीही छाटली ना पुन्हा ती जोमाने वाढणारच. तेव्हा सिंधू म्हणते यावेळी आपण तेच करायचंय काकू. आता आपण मुळावरच घाव घालायचा आहे, कारण ती मधू असेपर्यंत आपल्यावर संकट येतच राहणार. आता आम्ही तुम्हाला जे काही सांगू ना ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण एवढंच लक्षात घ्या की दुसरा पर्यायच नाही असं सिंधू पुन्हा एकदा म्हणते. राघव म्हणतो कुणाला काही वाटणार नाही सिंधू, तू सांग ग, कारण सगळ्यांनाच मधूबद्दल मनामध्ये राग आहे, तू बोलत सिंधू आता. तेव्हा रुक्मिणी विचारते अगं काय आहे प्लॅन बी? मग आता मी आणि राघवने मुलांना घेऊन हा देश सोडून जाण्याचं ठरवलंय असं जेव्हा सिंधू म्हणते तेव्हा सर्वांना धक्का बसतो. मग आता ती म्हणते आम्ही जर इथे राहिलो तर मग कधीच मधू ही आम्हाला शांतपणे जगू देणार नाही आणि तुम्हालाही त्रास देतच राहणार. आणि तुम्ही काय म्हणालात काकू की प्रश्न सुटत नसेल तर त्याच्या मुळाशी जाऊन तो सोडवायला हवा. मग आम्ही सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा राजश्री विचारते अगं आमचं काय, आम्ही तुमच्याशिवाय जगायचं तरी कसं? मग आता सिंधू म्हणते आई आम्ही खरंच खूप विचार केलाय, पण याच्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग सापडत नाहीये. तेव्हा सर्वांना एक वेगळीच काळजी वाटते, सिंधू राघव इथून गेल्यानंतर कसं होणार? तेव्हा रुक्मिणी म्हणते मी तुझ्या निर्णयाचा आदर करते, तू खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे, पण तू या निर्णयाचा फेरविचार करावा असं मला वाटतं. त्यावेळी सिंधू म्हणते काकू हे पहा, आज मला मधूने किडनॅप करण्याचा प्रयत्न केला आणि राघववर बंदूक रोखली. त्या मधूची हिंमत ना दिवसेंदिवस अशी वाढत चाललीये. ती मधू उद्या काहीही करेल, मग काय करायचं? त्यावेळी आता तू आम्हाला त्याची शिक्षा देणार असं आमच्यापासून लांब गेल्यानंतर आम्ही काय करायचं? मग आता तुमच्या समोर मरण्यापेक्षा आम्ही दूर राहिलेलं कधीही चांगलं असं आता सिंधू म्हणते. राघव म्हणतो आम्ही जरी दुसऱ्या देशात गेलो ना तरीही तुम्ही भेटायला येऊ शकता आम्हाला. मग आता ऋतुजा म्हणते तुमचं वागणं अगदी चुकीचं नाहीये राघव, हे पहा तुम्ही जाऊ शकताय पण आमचं इथे. जसरी म्हणते नाही, मी सिंधू आणि राघव शिवाय मुलांशिवाय नाही राहू शकणार एकटी इथे. तेवढ्यातच आई असं करत विनू आणि सावी तेथे येतात. तेव्हा सिंधूला ते जाऊन बिलगतात आणि मग त्यांना विचारते काय रे तुम्ही इकडे कसे आलात अचानक? मग आता राघव म्हणतो जेव्हा आपण तिकडून निघालो ना सिंधू तेव्हाच मी हॉस्टेलवर
आल्यावर फोन करून सांगितलं की यांना पाठवून द्या म्हणून. तेव्हा मुलं आल्याबरोबरच रुक्मिणी विचारते, तुमचा अभ्यास कसा चालू आहे बाळांनो? मग आता ते म्हणतात की खूप छान सुरू आहे आजी. तेव्हा राजश्री विचारते, मला एक सांगा बाळांनो, तुम्ही जेव्हा हॉस्टेलमध्ये होतात आमची आठवण यायची का? मग आता राजश्रीला उत्तर देत विनू आणि सावी हे दोघेही म्हणतात, हो आजी, खूप आठवण यायची आम्हाला. आम्हाला असं सतत वाटायचं की तिकडे राहूच नाही, इकडे आपल्या घरी राहावं म्हणून. आणि तू आई बाबांबरोबर कुठे बाहेर गेली तर तुझ्या राजश्री आजीची तुला आठवण येईल का? असंही आता राजश्री विचारते. मग आता खूप आठवण येईल, खूप म्हणजे खूप, असं सावी म्हणते. आणि आम्हाला ऍक्च्युली कुठे जायचंच नाही, आम्हाला इथेच राहायचं या घरात. आता मुलांचं हे बोलणं ऐकून राजश्रीला रडू येतं. त्याच वेळी विनू विचारतो, काय झालं आजी, तू रडतीयस का ग? मग सावी विचारते, काय झालं आजी, अगं सांग तरी. तेव्हा सिंधू आता म्हणते, सावी, विनू, तुम्हाला बाहेरच्या देशात जायचं होतं ना? मग आता ते दोघेही म्हणतात, हो. मग आता सिंधू म्हणते, तसंच आपल्याला बाहेरच्या देशामध्ये आता राहायला जायचंय, ते पण कायमचं. आता आपण इथे राहणार नाही आहोत. मग आता विनू म्हणतो, अगं आई, तू अशी का बोलतेस? आम्हाला बाहेरच्या देशात राहायला जायचं नव्हतं, आम्हाला फक्त बाहेरचा देश फिरायचा होता आणि म्हणून आम्ही तुझ्याकडे हट्ट करत होतो, परंतु आम्हाला इथेच राहायचंय. आम्ही राजश्री आजीला सोडून कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाही आहोत. तेव्हा सिंधू त्या दोघांना समजावत असते, असं करायचं नाही बाळा, आपल्याला जायचं आहे म्हणजे आहे. त्यावेळी आता विनू विचारतो, नक्की कोण कोण जाणार आहे? मग राघव सांगतो की तू, आई, सावी आणि मी, आपण सर्वजण जाणार आहोत बाहेरच्या देशात राहायला. सावी आणि विनू हट्ट करत असतात, हे घर सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. तर आता सर्वांना त्या दोघांबद्दल खूप वाईट वाटत असतं. तेव्हा हट्ट करायचा नाही, आईने काय सांगितलं ते गुपचूप ऐकायचं, असं राघव विनूला म्हणतो. तो म्हणतो की बाबा, पण मला एक सांगा ना, आपण का जातोय आहो? मला नाही यायचं ना तिकडे. मग आता आपण इथे सेफ नाही आहोत, असं राघव विनूला म्हणतो. पुढे राघव आता सावीला म्हणतो, बाळा सावी, हे बघ, तुला आठवतंय ना मागच्या वेळी मधू काकूने तुला कशा प्रकारे किडनॅप केलं होतं? तेव्हा तिला आता आठवतं की कशा प्रकारे मधूने मला खूप त्रास दिला होता आणि एवढं लांब किडनॅप करून ठेवलं होतं. मग आता मला अजिबात इथे राहायचं नाही, असं सावी म्हणते, कारण मधू काकू खूप डेंजर आहे. मग आपल्याला मधू काकूंपासून भीती का आहे एवढी, असं विनू विचारतो. तेव्हा सिंधू म्हणते, आता तुला समजणार नाही, आता फक्त आपल्याला सेफ राहायचंय आणि म्हणूनच मी तुला म्हणते विनू की जास्त प्रश्न विचारू नको. तू मोठा झाला की तुला सगळं काही मी सांगेल आणि तुला समजेल सुद्धा. आणि तुमचे आईबाबा आहेत ना तुमच्याबरोबर, मग तुम्हाला कसलीही भीती नाही. मग आता तुमच्या आईबाबांवर तुमचा विश्वास आहे ना, असं आता सिंधू विचारते. मग आता ते दोघेही म्हणतात, हो आहे विश्वास. तेव्हा सिंधू म्हणते, मग तुमचे आईबाबा तुम्हाला काहीही कधीही होऊ देणार नाही. त्यानंतर ऋतुजा म्हणते, चला आता मी तुमच्या दोघांना तयार करते, असं म्हणून मुलांना घेऊन ती आतमध्ये जाते. तेव्हा तू या प्लॅनबद्दल शुअर आहेस ना, असं राघव विचारतो. सिंधू म्हणते, हो, आणि मी आयजी सरांना कॉलसुद्धा केलाय. त्यावेळी काळजी घ्या, असं रुक्मिणी म्हणते. ती म्हणते, काउंटडाऊन बिगिन्स. मग आता रुक्मिणी म्हणते, विनायका, माझ्या लेकरांना सांभाळ. त्यावेळी राघव म्हणतो, मला असं वाटतंय की आपण आता सुरुवात करायला हवी सिंधू. दुसरीकडे आता मधू एकदम शांत बसलेली असते. तेव्हा श्रीकांत मामाला कुणाचा तरी कॉल येतो. तेव्हा फोन ठेवल्यानंतर आता मधू विचारते, काय झालं मामा? मग आता मामा म्हणतो की अगं, मला आत्ता समजलंय, सिंधू आपल्या मुलांसह बाहेरच्या देशात जातीये, कायमची, आपल्या मुलांना घेऊन. तेव्हा हे ऐकताच मधू आता विचारात पडते, नक्की काय हे सिंधूचं प्रकरण असेल, कळतच नाही. तेव्हा मामा म्हणतो, काय ग, तू घाबरलीस की काय? तेव्हा ती म्हणते, मी विचार करतेय मामा. आता त्या दोघांमध्ये काहीतरी प्लॅन शिजतो. दुसरीकडे आता सिंधू ही गाडी घेऊन चाललेली असते. ती स्वतः गाडी ड्राईव्ह करत असते. तेव्हा तिला आता ऋषभ, रुक्मिणी, त्याचबरोबर राजश्रीचं बोलणं आठवतं की कशाप्रकारे पूर्ण घराला तू अगदी मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहेस. रेश्मा आणि ऋषभचा डिवोर्स होण्यापासून त्या दोघांना वाचवलं आहे. त्याचबरोबर राजश्रीचं शिक्षण तुझ्यामुळे पूर्ण झालं. अशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी सिंधूने जे काही केलंय ते सगळं तिला आठवत असतं. आणि माझ्यामध्ये एवढी पॉवर आहे की मी आज काहीही करू शकते, असं सिंधू मनात म्हणते. तुला आता हरून चालणार नाही, तुझ्या कुटुंबासाठी तुला पुन्हा उभं राहायलाच हवं, असा विचार करत करत ती ड्राईव्ह करत असते. आणि थोडी पुढे आल्यानंतर आता तिच्या लक्षात येतं की समोरून कोणीतरी 2 गुंड येत आहेत.
मग आता सिंधू त्यांच्याकडे पाहतच राहते. त्यावेळी आता सिंधू म्हणते, स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं हे माझं काम आहे. आता सिंधूला जाळ्यात अडकवून मधू बरोबर तेथे आलेली असते. मधूची गाडी समोरून येता सिंधू जरा घाबरते. तिला काय करावं सुचत नाही. ते गुंड देखील सिंधूच्या समोर सिंधूवर लगेच गन रोखतात. मधू म्हणते, बाहेर ये पटकन. त्यावेळी सिंधू बाहेर येत नाही. ती आता प्रचंड घाबरलेली असते. काय करावं तिला सुचत नाही. मधू मात्र आता रागातच सिंधूकडे पाहत असते. तिच्या रागाचा पारा चढलेला असतो, कारण तिच्या हातावर तुरी देऊन ज्या प्रकारे सिंधू आणि राघव तिथून पळालेले असतात ते आता मधूला आठवून खूप त्रास होत असतो. आणि आता कसं मी पकडलं, तिच्या वरचढ नेहमी मीच असणार ही मधूला आता समजतं. त्यामुळे ती आता मोठ्या तोऱ्यातच सिंधूला सारखी बाहेर यायला सांगते. तेव्हा सिंधू देखील त्याच कॉन्फिडन्सने आता बाहेर येते. तेव्हा आता सिंधू बाहेर आल्यानंतर लगेच मधू समोर जाऊन उभी राहते. त्यावेळी आता मधू तिच्या डोक्यावरच गण रोखून ठेवते. त्यानंतर आता मधू रागातच विचारते, काय ग, तू कुठे चालली होतीस? तुला काय वाटलं ग? तू हा देश सोडून जाण्याचा प्लॅन करशील आणि मला सुगावाही लागणार नाही. पण सिंधू, एक गोष्ट लक्षात ठेव, मला फसवणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. आणि आय थिंक आता तुला आयडिया आलीच असेल, कारण तुझा गेम आता ओव्हर होणार आहे. काय ग, गाडीतल्यांना स्पेशल इन्व्हिटेशन द्यायचं आहे का? त्यांना बाहेर बोलव अगोदर. तेव्हा आता मधू म्हणते की पटकन बोलव, चल बाहेर. मग आता सिंधू म्हणते, गाडीत तर कुणीही नाहीये. त्यावेळी रागातच मधू म्हणते की तुला काय ग, मी मूर्ख वाटले की काय? मग आता रागातच मधू म्हणते, मी एवढी मूर्ख नाहीये. राघव, विनू आणि सावीला बाहेर यायला सांग, नाही तर मी माझ्या पद्धतीने बरोबर त्यांना बाहेर काढेन, अशी धमकी सिंधू आता देते. त्यावेळी आता सिंधू म्हणते, मी तुला सांगितलं ना गाडीत कुणी नाहीये म्हणून. तेव्हा मधू म्हणते, बरं असं आहे का? ती तिच्या गुंडांना सांगते, गाडीतल्यांना पटकन बाहेर काढ. ते गुंड आता खाली उतरतात आणि लगेच सिंधूच्या गाडीमध्ये चेक करतात. तर खरंच गाडीमध्ये कुणीही नसतं. ते पाहून आता गुंड म्हणतात की मॅडम, खरंच हो, गाडीत कुणीही नाहीये. तेव्हा मधूला आता धक्काच बसतो. ती विचारते, असं कसं? गाडीत कुणी नाहीये म्हटल्यावर ही एकटी कुठे देश सोडून चालली होती? तेव्हा रागातच आता मधू म्हणते, असं कसं शक्य आहे? हे बघ सिंधू, असं म्हणून ती पुन्हा सिंधूवर गण रोखते आणि म्हणते, राघव कुठे आहे अगोदर सांग, नाहीतर मी तुझ्याकडे बघेन. रागातच असं ती म्हटल्याबरोबरच सिंधू तिला विचारते, काय ग, बंदुकीची भीती तू कुणाला दाखवतीयस मला? मी अजिबात तुला घाबरत नाही हा. तेव्हा रागातच मधू म्हणते, हे बघ, मृत्यू समोर दिसायला लागला ना की सर्वजण घाबरतातच. तेव्हा सिंधू म्हणते, घाबरत असतील, पण मी नाही घाबरत, समजलं मधू? तेव्हा सिंधू आता तिच्या पुढे जायला निघते. मग आता तिथेच थांब, जर अजूनही एक पाऊल तू पुढे आलीस ना तर मी खरंच गोळी घालीन तुला, मधू धमकीच देते. तेव्हा सिंधू सणकन आता मधूच्या कानाखाली मारते आणि एका झटक्यातच तिच्याकडून ती गण काढून घेते आणि तिच्याच डोक्यावर रोखत म्हणते की मागे हो, चल हो मागे. असं म्हणून रागातच त्या गुंडांना सुद्धा ती मागे व्हायला सांगते. मी तर इथेच हिला उडवेला, नाहीतर मागं हो, असं गुंडांना गुंड आता सारखे सारखे पुढे येत असतात. तेव्हा रागातच आता सिंधू तिच्यावर गण रोखत विचारते, काय ग मधू, तुला खूप मजा येते ना इतरांना त्रास द्यायला? माझ्या मुलांना माझ्यापासून लांब केलं, माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब केलं, तुला खूप मजा येते वाटतं. अगं, तुझ्यामुळे मी खूप त्रास सहन केलाय बरं का मधू. मी जिवंतपणी मरण यातना भोगले आहेत, पण आता तुला सोडणारच नाही. आता कसं वाटतंय बघ तुझ्या डोक्यावर गण रोखल्यावर, असं सिंधू तिला म्हणते. तेवढ्यातच सिंधूच्या आता डोक्यावर श्रीकांत तेथे येऊन गण रोखतो आणि हसतच तिच्याकडे पाहत तिला विचारतो, आता कसं वाटतंय? तेव्हा सिंधू जरा घाबरते. तेव्हा मामा आला या विचाराने आता मधूला खूपच आनंद होतो. मधू मोठ्या चलाखीने आता लगेच सिंधूकडून ती गण घेते आणि तिच्या डोक्यावरच रोखते आणि म्हणते, काय ग सिंधू, तू मला मारणार होती, मला घाबरवणार होतीस? तेव्हा आता रागातच मधू म्हणते, सिंधू, तू प्रत्येक वेळी जिंकत गेलीस आणि तू म्हणाली ना ते खरं आहे. प्रत्येक वेळी तू जिंकत गेली आहेस आणि राघवला मिळवण्यासाठी मी जे काही केलं तर प्रत्येक प्लॅन तू हाणून पाडलाय. पण आज नाही, कारण आज तू राघवमुळे वाचली आहेस, एवढी गोष्ट लक्षात ठेव. पण आता तर तुला कोणीही वाचवू शकत नाही. अगं, मला माहितीये, मी तुला चांगलंच ओळखते.
तू तर तुझ्या मुलांना दुसऱ्या गाडीने एअरपोर्टला पाठवलंस ना, आणि राघव तर इथेच कुठेतरी लपून बसलाय हे मला माहीत आहे. तुला बघतोय हेही मला माहीत आहे. कारण अजून एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आली आहे. तुला एकटीला सोडून असं राघव कधीही दुसरीकडे जाऊ शकत नाही. तेव्हा ती राघवला आता जोराजोरात ओरडत असते की राघव कुठे आहे तू, पटकन बाहेर ये. येतोस की नाही बाहेर, नाही तर सिंधूला मी उडवेल बघ. तेव्हा राघव बऱ्या बोलाने बाहेर ये, नाही तर असं म्हणून ती पुन्हा सिंधूच्या डोक्यावर गण रोखते आणि म्हणते की मी हिला मारून टाकेल. त्यानंतर आता सिंधू म्हणते की राघव इथे नाहीये, मी तुला किती वेळा सांगू तरीही मधू ऐकायचंच नाव घेत नसते. मधूला असं वाटत असतं सिंधूने हा प्लॅन केला आहे, त्यामुळेच ती आता सारखी सारखी विचारते की राघवला पटकन इकडे बोलव म्हणून. पण आता सिंधू राघवला आवाज सुद्धा देत नाही, कारण सिंधूच्या मनात वेगळाच कोणता तरी प्लॅन असतो. त्यानंतर आता मधू ही म्हणते की इकडे या रे पुढे, असं म्हणून ती तिच्या गुंडांना बोलवते. ते गुंड पुढे येतात आणि मग ती हात करते, तर तिच्या हातामध्ये मोठा चाकू हा तो गुंड देतो. तेव्हा त्या चाकूकडे आता मधू पाहतच राहते आणि सिंधूला सुद्धा खूप घाबरल्यासारखं होतं. तेव्हा राघव जर इकडे येणार नसेल तर मला माहीत आहे राघवला इकडे कसं बोलवायचं, असं मधू म्हणते. कारण आता सिंधूला झालेला त्रास हा राघवला कधीही पाहणार नाही आणि सिंधूला जर काही जखम झाली तर तो लगेच इकडे येईल असं तिला वाटत असतं. म्हणूनच ती विचार करत असती पटकन सिंधूच्या हाताला त्या चाकूने जखम करते. तेव्हा त्या हातामधून आता येत असतं. त्यावेळी आता सिंधू खूप घाबरते, काय करावं तिला सुचत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ऋतुजा, रुक्मिणी, त्याचबरोबर राजश्री हे सर्वजण तेथे आलेले असतात. तेव्हा आता निर्लज्ज मामा हा म्हणत असतो, काय ग मधू कुणापासून सुरुवात करतेस. तेव्हा ऋतुजा रडत असते. तेव्हा या ऋतुजापासूनच मी सुरुवात करते मारायची, असं आता मधू ऋतुजाच्या डोक्यावर गण रोखत म्हणते. तेवढ्यातच आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी राघव हा तेथे येतो आणि मधूच्या हातावर काठी मारतो. तेव्हा ती गण खाली पडते. ऋतुजा आता तीच गण घेते. सिंधू मात्र खूप घाबरलेली असते. आता सगळं कसं होणार या विचाराने तिचा जीव अगदी कासावीस होत असतो. काही वेळानंतर राघव हा आता त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो आणि मग मधूवर ती गण रोखतो. तर श्रीकांतने आता सिंधूवर गण रोखलेली असते. तेव्हा मामा अगोदर गण खाली कर, असं राघव मामाच्या डोक्यावरच गण रोखत म्हणतो आणि त्याच्या हातातून पटकन ती गण ओढून घेतो. तेव्हा मामा आणि मधू आता चांगलेच रत्नपारखींच्या कचाट्यात सापडलेले असतात. तेव्हा मामा तुझा खेळ पूर्णपणे संपला, असं राघव धमकी देतच मामाला म्हणतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.